नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहते जनप्रवास लाईव्ह. आज आपण गोवा राज्याबद्दल बोलतोय. गोवा राज्यातलं एक व्यक्तिमत्व की जे आज चर्चेत आहे. कशामुळे चर्चेत आहे तर लोकोत्सव. लोकांनी लोकांच्यासाठी केलेला जो उत्सव आहे तो उत्सव अतिशय 2001 सालापासून इतकं महत्व आलंय त्याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे आपल्याला. गोव्याचे एक मंत्री रमेश तवडकर, आता त्याच्याबद्दल मी आज म्हटलेलं आहे, लोकोत्सवातून संस्कृती जपणारे मंत्री रमेश तवडकर हे गोव्याचं चमकीले रत्न आहे. हे मी बोलताना हे तुम्हाला आता सांगतोय सगळं विश्लेषण. कारण का चमकीले रत्न आहे तर बघा किती शून्यातनं मनुष्य कुठपर्यंत जातो ते ह्यांचं व्यक्तिमत्व बघितल्यावर दिसतं. आणि ह्या लोकोत्सवाची परंपरा जी आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं, सांस्कृतिक खात्यानं, आता ते सांस्कृतिक व क्रीडा, तवडकर हे सांस्कृतिक क्रीडा, समाज कल्याण, आदिवासी अशा विभागाचे ते मंत्री आहेत. आणि त्यांची आधीपासूनची आपण सगळी वाटचाल बघितली तर अतिशय शून्यातनं, मी का म्हटलं तर गरिबीतनं. आता ते काणकोण मतदारसंघात नाहीत, परंतु त्यांचं मुख्य जर का मी बघितलं दक्षिण गोवा, काणकोण मतदारसंघ असला तरी आधी पैंगीण होता त्यांचा, तिथं 2दा ते निवडून आलेले होते. आणि त्याच भागात आमोणे आणि त्या भागामध्येच हा लोकोत्सव साजरा होतो. आणि मग त्याच्यावरनं सगळ्या परंपरा, मग तिथले खाद्यपदार्थ कसे आहेत, आदिवासींचं राहणं कसं असतं, औषधी काय काय, वनस्पती कशा आहेत, काय सगळ्याची माहिती ते घटक सगळे असतात तिथं. आणि त्याची चर्चा होती. आणि त्या लोकोत्सवामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, पोलीस अजिबात नसतात. म्हणजे पोलिसांची गरजच भासत नाही. इतकं उत्स्फूर्तपणे लोक आपापलं, हा आपला उत्सव आहे ह्या माध्यमातून सगळे एकत्र आलेले असतात. मी आज त्याच्यावरच बोलतोय कारण ते डोंगराळ भाग तो त्यांचा आधी, आणि त्या डोंगराळ भागातनं त्यांनी प्राथमिक शिक्षण, महाविद्यालय शिक्षण तिथंच घेतलं रमेश तवडकरांनी. आणि तिथनं ते शारीरिक शिक्षण घेण्यासाठी मिरजेच्या अंबाबाई तालीम संस्था, सांगली जिल्हा, महाराष्ट्राकडे आले. आणि तिथं त्यांनी शारीरिक शिक्षण घेतलं. आणि ते 92-93ला त्या ठिकाणी होते. आणि तिथं त्यांनी शारीरिक शिक्षण घेऊन नंतर 9 वर्ष परत गोव्यामध्ये जाऊन एका संस्थेमध्ये त्यांनी नोकरी केली. शारीरिक शिक्षण विद्यालयामध्ये ते शिक्षक म्हणून काम केलं त्यांनी 9 वर्ष. विद्यार्थ्यांना घडवायचं, संस्कारातून संस्कृती आणि संस्कृतीला धरून सुधारणा कशी असावी हे रमेश तवडकरनी दाखवून दिलेलं आहे. हेच कौतुक आहे त्यांचं. आणि मराठी माणसांचा एक तिथं आधारस्तंभ म्हणतो गोव्यामध्ये. महाराष्ट्रातल्या कुणी पण तिथं गोव्यात गेलं आणि ते मंत्री महोदयांना भेटायला गेलं, कुठलीही अडचण असली तरी दरवाजे सताड उघडे आहेत, असे हे रमेश तवडकर आहेत. मराठी माणसाला सुद्धा अभिमान असला पाहिजे रमेश तवडकरांचा, याच्यासाठी म्हणतो मी. आणि त्याचे अनुभव आलेले आहेत. मग ही त्यांची बॅकग्राऊंड मी सांगत असताना नंतर त्यांनी श्रद्धानंद हायस्कूल येथे नोकरी केली. आणि त्यातला पगार यायचा ना, अर्धा पगार परत गरिबांच्यासाठी, त्यातला खर्चच करायचा. म्हणजे समाजसेवेची आवड, गोरगरिबांना मदत झाली पाहिजे, सगळी तरुण पिढी पुढं आली पाहिजे, महिलांसाठी प्राधान्यानं काम करणे, हे सगळं त्यांच्याकडनं घेणं आदर्शवत म्हणतो मी. आणि हे करत करत हे लोकोत्सवाची त्यांनी सुरुवात केली 2001 साली मी म्हटलं. आणि ती सुरुवात करून उत्तर भागात जे त्यावेळेला आता चालू होतं बघा, पाश्चात्य संस्कृती सगळी गोव्याकडेच पळत होती, सगळी येत होती. आणि अजूनही येतात, नाही अशातला भाग नाही, परंतु कुठंतरी ह्यांच्या मनाला ते लागत होतं. आणि त्यांनी ठरवलं, नाही हा लोकोत्सव, आपली संस्कृती, गोवा संस्कृती ही जपली गेली पाहिजे, म्हणून हे व्यक्तिमत्व पुढं आलं. आणि नंतर हे 2 वेळेला आमदार, आणि तिसऱ्यांदा परत ते मला वाटतंय आता 22ला पण आले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. परत पर्रिकरांच्या आधीच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते पहिल्यांदा सामील झाले. पर्रिकरांचं नाव आपल्याला माहिती आहे, देशाचे मंत्री होते ते, गोवा राज्याचे किती वेळा तरी मुख्यमंत्री आहेत. आणि त्यांच्याबरोबर त्यांना काम करायची संधी मिळाली. आणि त्यांना बरंच मार्गदर्शन त्यांच्याकडनं मिळालं. आणि हे घेत 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 त्यांनी गोव्याची संस्कृतीही जपली. आणि त्याच्यातनं पुढं जात जात आता ते परत लोकोत्सव त्यांचा साजरा होतोय या 9, 10, 11. आदर्श युवा संघ म्हणून त्यांनी परत तिथं स्थापना केली, संघटना स्थापन केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्धांगिनी, आपली सुवैद्य पत्नी सविता तवडकर, ह्या सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत.
आणि त्यांनी ते माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा सुरू केली आणि ह्या तवडकर मॅडम सविता आहे त्या सगळं बघतात. त्यांचा स्टाफ अगदी म्हणजे स्टाफ नोकर म्हणून कुणाला ते जवळ नोकर नाहीत, त्यांच्यात सगळे आपलेच भाऊबंद आहेत अशा भावनेतनं ते सगळ्यांना किंमत देतात. त्यामुळे सगळे 1 महिना 2 महिने लोकोत्सव साजरा व्हायच्या आधी सगळे राबत असतात. पाहुण्यांचे येणाऱ्यांचं स्वागत कसं करायचं, त्यांची राहायची सोय कशी करायची. परत ह्या बलराम एज्युकेशन म्हणून तो त्यांचं नाव आहे, ते स्टाफ तो त्यांचा स्टाफ आहे ना, तो तो राबत असतो त्या ठिकाणी. मग त्याच्यामध्ये पारंपरिक सगळे खाद्यपदार्थ तिथं ठेवलेले असतात. नाट्य, अभिनय, क्रीडा, लोकनृत्य बरंच काही काही तिथं. हे 25वं वर्ष आहे बघा त्यांचं आज. हा आदर्श घेण्यासारखा आहे. 25 वर्ष अखंड लोकोत्सव ठेवायचा, साजरा करायचा हे सोपं आहे का? आणि सगळ्यांना एकत्र आणायचं खरोखर संस्कृती जपण्यातला प्रकार नाही का? त्यामुळे रमेश तवडकरांचं हे अभिनंदन केलं पाहिजे. ह्याच्यासाठी जिद्द पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. आतनं कुठंतरी माझी संस्कृती माझी आणि त्यासाठी संस्कार असायला आवश्यक असतात. हे सगळं तवडकर प्रयत्नवादी आहेत. वेळेचं बंधन आहे आणि एखादा संकल्प करतात त्याची सिद्धता झाली पाहिजे. आणि हे शिक्षक असल्यामुळं, संस्कार करणारे असल्यामुळं त्यांनी हे सगळं राबवलं आणि व्यवस्थित आता आज लोकोत्सव नाव घेतोय आणि त्याची सगळीकडे फोफावते आज. म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रानं सुद्धा हा आदर्श घेण्यासारखा आहे त्याच्यामध्ये. आणि इथनं पुढच्या काळामध्ये सुद्धा आता ते आदिवासी सांस्कृतिक मंत्री आहेत आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा ती कामं आहेत. क्रीडा खातं, ते क्रीडा म्हणजे ते स्वतः खेळाडू आहेत. जे शिक्षण घेतलं त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये ते उत्तम खेळाडू होते, उत्तम खेळाडू शारीरिक शिक्षण महाविद्यालयामधले आज. आणि तिथंही त्यांनी नाव कमवलं. असं हे व्यक्तिमत्व आहे रमेश तवडकर. त्यांच्याविषयी बोलणं गरजेचं होतं कारण हा लोकोत्सव 25वं वर्ष आहे. त्या व्यक्तिमत्वाविषयी बोलावं असं मला आज वाटलं. आणि रमेश तवडकर यांना मी खरोखर मनापासून आणि त्यांच्या सविता मॅडमना आणि त्यांच्या स्टाफला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या शासनातल्या सगळ्या सहकाऱ्यांना मी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. पत्रकार सुद्धा तुमच्या पाठीशी आहेत. चांगलं काम करेल त्याच्या मागं पत्रकार असतातच. आज डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी मला सगळी ही माहिती दिली, सांगितली. आणि मुख्य म्हणजे जे शारीरिक शिक्षण त्यांनी घेतलं रमेश तवडकरांनी, त्यांना तिथं घडवणारे प्राध्यापक अशोक काळे, त्यांचा सगळा स्टाफ, या सगळ्यांचंच मनापासून मला अभिनंदन करावं असं वाटतंय. आणि हे बोलताना मला अतिशय आनंद झाला. तवडकर, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. असंच पुढं जावा, गोवा राज्याची सेवा करा आणि मराठी मनुष्य तिथं आलं तरी त्याला एक आधारस्तंभ म्हणून असंच सहकार्य करा. मनापासून धन्यवाद. आज इथंच थांबतो, उद्या पुढच्या भागात.